नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या आणि पवित्र परंपरांपैकी एक असलेल्या पंढरपूर वारीबद्दल जाणून घेणार आहोत. दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्तानं लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी निघतात. या यात्रेलाच वारी असे म्हटले जाते. वारीची सुरुवात मुख्यतः आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आणि देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पालखीने होते. वारी ही केवळ धार्मिक यात्रा नाही, तर ती समता, बंधुभाव आणि सेवाभाव यांचा संदेश देणारी एक अनोखी परंपरा आहे. वारीमध्ये श्रीमंत गरीब, लहान मोठा, स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव केला जात नाही. सर्व वारकरी एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात. वारी दरम्यान वारकरी दररोज अनेक किलोमीटर चालतात. वाटेत भजन, कीर्तन, अभंग गायन आणि विठ्ठल नामस्मरण सुरू असते. गावोगावी लोक वारकऱ्यांसाठी पाणी, अन्न आणि निवासाची व्यवस्था करतात. वारीतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे रिंगण सोहळा. या सोहळ्यात संतांच्या अश्वाला विशेष मान दिला जातो. हजारो भक्त हा सोहळा पाहण्यासाठी उत्सुक असतात. अनेक दिवसांचा प्रवास पूर्ण करून वारकरी पंढरपूरला पोहोचतात. तेथे प्रथम चंद्रभागा नदीत स्नान केले जाते आणि नंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले जाते. विठ्ठलाच्या दर्शनाचा तो क्षण प्रत्येक वारकऱ्यासाठी अत्यंत भावनिक आणि आनंददायी असतो. पंढरपूरची वारी आपल्याला शिकवते की भक्ती म्हणजे केवळ पूजा नव्हे, तर प्रेम, सेवा, समता आणि मानवता यांचा स्वीकार करणे होय. म्हणूनच लाखो वारकरी दरवर्षी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरीची वाट चालतात. आजही ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या गजराने संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमून जातो. आणि वारीची ही अखंड परंपरा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचत राहते. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. ज्ञानोबा तुकाराम. व्हिडिओ आवडेल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.